कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी ने आज जहां वसंतराव चौहान के परिवार से मुलाकात कर इन्हें पुरस्कार दिया। पिछले दिनों नांदेड़ के खासदार वसंतराव चौहान का बीमारी के चलते दुखद निधन हो गया था। कांग्रेस के नेता राहुल गांधी ने आज जहानी वसंतराव चौहान के परिवार से मुलाकात कर इन्हें पुरस्कार दिया। राहुल गांधी के साथ इस मौके पर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख व दीगर कांग्रेसी नेता मौजूद थे। नांदेड़ के बुरे वक्तों में वसंतराव चौहान ने न सिर्फ कांग्रेस पार्टी को संभाला था, बल्कि खासदार चुनाव में खुद उम्मीदवार के तौर पर इंतखाबी मैदान में हिस्सा लेते हुए कांग्रेस को बड़ी जीत दिलाई थी। उम्मीद थी कि वो पूरा कार्यकाल मुकम्मल करेंगे, लेकिन अचानक बीमारी के चलते इनका निधन हो गया। पार्टी के सच्चे और वफादार नेता को श्रद्धांजलि देने के लिए आज खुद कांग्रेस के नेता राहुल गांधी ने इनके आबाई शहर नायगांव पहुंचकर इनके परिवार से मुलाकात कर इन्हें पुरस्कार दिया। आज देश के कांग्रेस के वरिष्ठ नेता माननीय राहुल जी गांधी, कांग्रेस पार्टी के अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे साहब, महाराष्ट्र के प्रभारी चन्नेतीला साहब, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नाना भाऊ पटोले साहब, अमित जी देशमुख साहब, ये सभी जन यहाँ माननीय माजी सांसद वसंतराव जी चौहान साहब का जो दुखद निधन हुआ है 26 अगस्त को, वो सांत्वना पर भेंट देने के लिए आज नायगांव स्थित यहाँ घर पर सभी आए थे। वो परिवार को भी सभी के साथ चर्चा करके उनका जीवन प्रवास कैसा था, उन्होंने किस हालत में लोकसभा लड़ी, वो सब जानकारी लेके वो परिवार के पीछे हम सभी लोग हैं ऐसा बोलकर यहाँ गए चले गए। कुछ राजनीतिक चर्चा कुछ नहीं, यहाँ तो वहाँ सांत्वना पर भेंट के लिए आए थे, इसलिए वो राजनीतिक चर्चा उन्होंने कुछ की नहीं, लेकिन उन्होंने इतना ज़रूर कहा है कि हम परिवार के पीछे, आपके चौहान परिवार के पीछे हम सभी लोग हैं। चव्हाण परिवार यांना सांत्वनपर भेटीसाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी, प्रभारी रमेश चन्नेतीलाजी, प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी व इतर काँग्रेस नेते आज नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांच्या घरी त्यांच्या वाड्यावर आज ते आले आणि लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। वसंतराव चव्हाणांची कारकीर्द आणि आयुष्यभर ज्याने काँग्रेसचा विचार स्वीकारला, जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते, पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले आणि म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी म्हणजे हा क्षण जो आहे की एका कार्यकर्त्याच्या घरी आपला नेता जेव्हा अशा दुःखद प्रसंगी आवर्जून येतो, तर हा सुद्धा क्षण हा अतिशय भावनिक असतो। त्यामुळं आम्ही सगळेच या क्षणी भावनिक आहोत आणि अजूनही वसंतराव चव्हाण हे आमच्यातून निघून गेले असा विश्वास बसत नाही। नाही, आज काही राजकीय चर्चेची वेळ नाही, प्रसंग नाही। आज हा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखामध्ये आपण आपल्या सहकार्याच्या बरोबर असलं पाहिजे, त्याच्या कुटुंबियांच्या बरोबर असलं पाहिजे, या भावनेतनं ते इथं आले।